बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र। अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल। ठिकाण अमरधाम रोड, विक्रांती हॉटेल समोर, येवला। बटाव फोटो स्टुडिओ। येवला तालुक्याच्या पूर्व व उत्तर भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात परत एकदा शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। 22 तारखेच्या तडाख्यातून कसाबसा वाचलेला परिसर आता पुन्हा पावसाच्या झोडप्यात सापडला असून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मका, सोयाबीन, कांद्याची रोपे व लागवड केलेला कांदा पुन्हा पाण्याखाली गेला आहे। प्रचंड वाऱ्यामुळे मक्याचे पीक जमीनदोस्त झाले असून शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांवर मोठे संकट कोसळले आहे। शेतकरी हतबल झाले आहेत। ममदापूर, सायगाव, भारम, कोळम, डोंगरगाव, गवणगाव, अंदरसूल, आडसुरेगाव, देवठाण, राजापूर, नेरखेडा, रेंडाळे, अंगुलगाव, पांजरवाडी आदी गावे व परिसरातील शेतं पाण्याखाली गेली आहेत। तर दुसरीकडे येवला शहरातील विंचूर चौफुली येथील आंबेडकर शॉपिंग सेंटरमध्ये देखील पावसाचे पाणी दुकानांमध्ये शिरल्याने मोठ्या प्रमाणात दुकानांचे नुकसान झाले आहे। शेतकरी बांधवांनो, आपल्या पूर्व भागामध्ये परत एकदा अतिशय जोराचा मुसळधार पाऊस आलेला आहे। संध्याकाळी 4 नंतर या पावसाला सुरुवात झाली आहे आणि सध्या आता 6:30 वाजले तरी हा पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू आहे। आणि हा पाऊस जो आहे याच्यामध्ये वादळ सुद्धा असल्यामुळे काही ठिकाणी मक्याचे पीक सुद्धा जमीनदोस्त झालेलं आहे। त्यामुळे सर्वांनी एकतर स्वतःची काळजी घ्यायची आहे। पीक तर आपलं नुकसान झालेलंच आहे, परंतु आपण सर्वांनी स्वतःची आणि मुक्या जनावरांची काळजी घ्यायची आहे। त्यासाठी आपण आडोशाच्या ठिकाणी उभं राहायचं आहे आणि काही समस्या असल्यास त्वरित आपल्या आजूबाजूच्या मित्रांशी किंवा इतर संबंधितांशी ज्यांच्याशी आपला कॉन्टॅक्ट आहे, जे तातडीने मदतीला येऊ शकतील त्यांच्याशी संपर्क करावा असे मी आवाहन करतो। मी प्रवीण नथू आहेर, रेंडाळे तालुका, येवला जिल्हा नाशिक। रेंडाळे या ठिकाणी आज 4:30 ते 5च्या दरम्यान भयानक अशा प्रकारचा पाऊस पडलेला आहे। विजाच्या कडकडाटासह वादळी वारा प्रचंड प्रमाणावर या ठिकाणी वाहत होता। यामध्ये मक्का, कांदा, सोयाबीन व कांदा रोप यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। कांद्यामध्ये प्रचंड असे पाणी साचले असून मक्का पूर्णपणे जमीनदोस्त झालेली आहे। सोयाबीनचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून या ठिकाणी मोत्याचे नव्हते आणि तोंडी आलेला घास विरावून घेतल्याचे चित्र दिसत आहे। माझं आंबेडकर शॉपिंग सेंटर इथे राजधानी प्रोव्हिजन व होम मेडिकल म्हणून दुकान आहे। मागच्या 15 दिवसाला मी माझं इथे कमीत कमी पावणे 2 लाख रुपयाच्या जवळपास नुकसान झालंय। आजही 50 ते 60 हजार रुपयाचं नुकसान झालंय। दरवेळेस हे पाणी दुकानात शिरून फार नुकसान होत आहे आमचं। पुढे पाणी जायला काहीच जागा नाही, त्यामुळे प्रशासनाने याची दखल घ्यावी ही माझी प्रशासनाला हात जोडून नम्रपणे विनंती आहे। व महापुरुषांच्या पूर्ण यांच्यात सगळं पाणी घुसून जात आहे। पूर्णपणे आंबेडकर शॉपिंग सेंटरला खूप त्रास होत आहे, तरी कृपा करून याची दखल घ्यावी ही माझी नम्र विनंती। श्री लाकडी घाणातील सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळी गल्ली, खंडेराव मंदिराजवळ, येवला। श्री लाकडी घाणा तेल। संपर्क सुमित गायकवाड 94 21 09 62 53।